नमस्कार मित्रांनो, कायद्याचं बोला या आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी संतोष जाधव पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करतोय। 1 फेब्रुवारीपासून आपण फौजदारी कायदा अर्थात भारतीय दंड संहिता 1860 किंवा आता नव्याने सुरू होणारी अंमलबजावणी शक्य आहे, संभव आहे, लवकरच होईल, जी भारतीय न्याय संहिता 2023 असं ज्याचं वर्णन केलेलं आहे। या कायद्यांसंदर्भातली माहिती, त्याच्यामध्ये असणारे सेक्शन्स किंवा त्याच्यामध्ये असणाऱ्या तरतुदी, गुन्हा म्हणजे काय आज आपल्याला हे बघायचं आहे। खरं म्हणजे मला बऱ्याच जणांच्या प्रतिक्रिया आल्या, प्रत्यक्ष फोन करून ही मला सूचना मिळाली की भारतीय न्याय संहिता अजून लागू व्हायची आहे, पण ती कधीतरी होईल। पण आज रोजी भारतीय दंड संहिता 1860 प्रमाणेच सर्व प्रकारच्या न्यायालयीन कामकाजामध्ये आपल्याला इतर कुठल्या गोष्टीचा ज्या आलेल्याच नाहीत त्याचा विचार करता येणार नाही। म्हणून मी सुद्धा तुम्हाला जोपर्यंत भारतीय न्याय संहिता अंमलात येत नाही तोपर्यंत भारतीय दंड संहिता म्हणूनच त्याच्याकडे बघणार आहोत, आपण त्या दृष्टीने त्याचा विचार करणार आहोत। तर मी काल सांगितलं होतं तुम्हाला की भारतीय दंड संहिता 1860 म्हणजे गुन्हा म्हणजे काय हे सुद्धा सांगितलेलं आहे। आता गुन्हा म्हणजे काय, आपल्याला समाजामध्ये आपल्याकडून कळत नकळत ज्या गोष्टी घडतात किंवा जाणीवपूर्वक सूडबुद्धीने केलेल्या गोष्टी ज्या असतात त्याला गुन्हा असं म्हटलं जातं। आता समाज आहे म्हटलं तर समाजात गुन्हा घडतच राहतो, कारण समाजात व्यक्ती तितक्या प्रवृत्ती असतात आणि व्यक्तीच्या हातून इतरांकडून अपेक्षा पूर्ण होत नाहीत किंवा स्वतःचा हेतू साध्य होत नाही किंवा आणखी रागाच्या भरामध्ये बऱ्याच कारणांनी अशा प्रकारच्या आपराधिक कृत्यांचा त्याच्याकडून नकळतपणे त्या कृती घडत असतात आणि मग शेवटी भारतीय दंड संहितेतल्या कलमांमध्ये त्याला शिक्षा होऊ शकतात किंवा त्याला अपवाद म्हणून त्याला त्याचा बचाव सुद्धा करता येतो। भारतीय दंड संहितेमध्ये फक्त दंडच दिला जात नाही तर गुन्हा घडणाऱ्या ज्याच्याकडून गुन्हा घडतो त्या व्यक्तीला रेमेडीज म्हणजे उपाय सुद्धा दिलेले असतात। त्यामुळे आपल्याला भारतीय दंड संहितेकडे भारतीय दंड संहिता ही मानवाधिकाराचं संरक्षण सुद्धा करते आणि भारतीय राज्यघटनेनं आपल्याला दिलेले जे अधिकार आहेत, व्यक्ती स्वातंत्र्याची हमी आहे, या बाबतीमध्ये सुद्धा भारतीय दंड संहिता आपल्याला मदत करते। म्हणून भारतीय दंड संहितेला आपण एकांगी विचार न करता तिचा आपण दोन्ही बाजूने विचार केला पाहिजे मित्रांनो। तर मी आज तुम्हाला गुन्हा म्हणजे नेमकं काय, तर गुन्हा म्हणजे जी अशी गोष्ट जी समाजाच्या विरोधामध्ये केलेली आहे, गुन्हा म्हणजे अशी गोष्ट की जी कायद्याने प्रतिबंधित आहे, म्हणजे कायद्यानं करायचं नाही असं सांगितलेली गोष्ट जर आपल्या हातून झाली तर ती गुन्हा असते। कायद्यानं करायला सांगितली होती पण ती केली नाही अशी गोष्ट सुद्धा गुन्हाच असते। क्राइम विच इज ओमिटेड ऑर विच इज कमिटेड, म्हणजे आपण एखादी गोष्ट केलेली कृती जी अपराधी कृती असते किंवा जी प्रोहिबिटेड बाय लॉ म्हणजे कायद्याने प्रतिबंधित केलेली कृती ही सुद्धा गुन्हा असते। आणि कायद्याने बद्ध असलेली कृती म्हणजे उदाहरणार्थ एखादा स्विमिंग टँक आहे आणि स्विमिंग टँकवरती एक सुरक्षा रक्षक आहे आणि तिथं लहान मुलांना यायला बंदी आहे आणि स्विमिंग टँकवरच्या त्या सुरक्षा रक्षकाची नजर चुकवून म्हणा किंवा त्या सुरक्षा रक्षकाच्या निष्काळजीपणामुळे दुर्लक्षपणामुळे काही मुलं, छोटी मुलं त्या स्विमिंग टँकवरती गेली आणि त्याच्यामध्ये बुडून एका मुलाचा मृत्यू झाला। तर अशा वेळेला तिथं लहान मुलं येऊ न देण्याची कृती टाळल्यामुळं किंवा न केल्यामुळं तो सुरक्षा रक्षक त्या गुन्ह्याला बाध्य आहे, तो त्या कृतीला जबाबदार आहे। म्हणजे एखादी कृती करावयाची कृती न केल्याने सुद्धा गुन्हा घडतो आणि जी करू नये अशी कृती केल्यामध्ये सुद्धा गुन्हा घडतो। तर मगाशी मी म्हटलं तुम्हाला की गुन्हा ठीक आहे, गुन्हा घडला आता घडला, पण प्रत्येकच गोष्टी, प्रत्येकच अपराध, प्रत्येकच गुन्हा हा काही करायचं म्हणूनच केला जातो का? नकळतपणानं सुद्धा काही गोष्टी घडत असतात, नजरचुकीनं काही गोष्टी घडत असतात। मिस्टेक ऑफ लॉ आणि मिस्टेक ऑफ फॅक्ट गुन्ह्यामध्ये, विशेषतः फौजदारी कायद्यामध्ये दोन गोष्टींना फार महत्त्व आहे, मिस्टेक ऑफ लॉ आणि मिस्टेक ऑफ फॅक्ट। म्हणजे विधीची चूक आणि वस्तुस्थितीची चूक। विधी म्हणजे कायदा, एखादी कृती घडली, आता रस्त्यावरून आपण टू व्हीलर चालवत असतो किंवा वाहन चालवत असतो आणि रस्त्याच्या उजव्या बाजूने आपण चालवायला लागलेलो आहे किंवा आपण बेल्ट घातलेला नाही, म्हणजे आपण सीट बेल्ट घातलेला नाहीये, आपल्याकडे लायसन नाहीये आणि मग एखादा ट्रॅफिक इन्स्पेक्टर किंवा कोणीतरी ट्रॅफिकचं कोणीतरी पोलीस आपल्याला अडवतात आणि मग आपण म्हणतो की नाही मला माहीतच नव्हतं। तर आपल्या भारतामध्ये मला कायदा माहीत नव्हता या कृतीसाठी कुठल्याही प्रकारे तुम्हाला बचाव मागता येत नाही। म्हणजे मिस्टेक ऑफ लॉ म्हणजे कुठल्याही प्रकारे विधीची चूक न्यायालयामध्ये माफीला
ग्राह्य धरता येत नाही, म्हणजे तुम्हाला या कारणावरून माफ करता येत नाही. म्हणजे ही गोष्ट लक्षात घ्या की विधीची चूक ही तुम्हाला माफ करू शकत नाही. तुम्हाला जिथं राहायचं, वावरायचं, काम करायचं तिथला कायदा तुम्हाला माहितीच असला पाहिजे. दुसरी गोष्ट वस्तुस्थितीची चूक आहे. आता कधी कधी काय होतं की एखादा खून माझ्या हातून झाला. आता तो खून कसा झाला की मी एखादा जंगली श्वापदाचा किंवा ज्याचा काही व्यत्यय आहे म्हणून मी काही गोळीबार किंवा शस्त्र वापर केला आणि तिकडे आवाज येतोय, समजा काही अंतरावरती आवाज येतोय आणि मला असं वाटतंय की तिथं ते जंगली श्वापद आहे किंवा ज्याच्यापासून मला उपद्रव आहे, त्या प्राण्याला मला हुसकावून लावायचं, त्यासाठी मी काही हातामध्ये काहीतरी शस्त्र घेतलं, काही ना काही शस्त्र असेल आणि त्या शस्त्राचा वापर मी केला त्या दिशेनं आणि माझ्या दुर्दैवाने तिथं तर काही जंगली श्वापद प्राणी किंवा अन्य कोणी नसून तिथे एक व्यक्ती होती की जी व्यक्ती गंभीर जखमी झाली. आता अशा परिस्थितीमध्ये मला न्यायालय माफी देऊ शकतं का? तर तिथं वस्तुस्थितीची चूक आहे. माझ्या जीवाला धोका होता किंवा माझ्या मालमत्तेला धोका होता म्हणून मी माझ्या बचावासाठी केलेली ती कृती होती, पण तिथं माझ्या अपेक्षेपेक्षा वेगळी कृती घडली, ज्याचा माझा उद्देश नव्हता जी कृती करण्याचा, अशी एक कृती घडली म्हणून मला तिथं न्यायालय माफ करू शकतं. म्हणजे मिस्टेक ऑफ लॉ आणि मिस्टेक ऑफ फॅक्ट ह्या दोन्ही मधला हा फरक आहे. आता याच्यामध्ये भारतीय दंडसंहिता 1860 मध्ये, आता आपण भारतीय दंडसंहिता म्हणूनच जाऊ, पुढे जेव्हा भारतीय न्यायसंहिता येईल तेव्हा आपण त्याच्यावर विचार करू. भारतीय दंडसंहिता 1860 मध्ये सेक्शन 76 ते 106 मध्ये आपल्याला सर्वसाधारण अपवाद दिलेले आहेत. आता त्यामध्ये परत 96 ते 106 खाजगी म्हणजे स्वतःचा बचाव, स्वतःच्या जीवावर आलेला प्रसंग टाळण्यासाठी आपण एखादी कृती करतो की ज्या कृतीनं पुढे गंभीर दुखापत, इजा किंवा पुढच्या व्यक्तीचा मृत्यू सुद्धा होणार असतो. अशा वेळेला सुद्धा आपल्याला माफी मिळू शकते किंवा न्यायालय आपल्याला माफ करू शकतं किंवा आपल्याला निर्दोष म्हणून मुक्तता मिळू शकते. परंतु मित्रांनो, 96 ते 106 मध्ये या सगळ्या गोष्टी आहेत, त्याला परत अपवाद आहेत. त्यामुळं त्याच्या आधी जे आपल्याला सर्वसाधारण अपवाद जे आहेत की कोणती गोष्ट केल्यानंतर तो गुन्हा मानला जात नाही, तर अशा एक जवळपास 8 बाबी आहेत, महत्त्वाच्या 8 बाबी आहेत. त्या 8 बाबींवरती आपण थोडक्यात परामर्श घेऊयात. मला माहिती आहे की माझा व्हिडिओ अपेक्षित होता 3-4 मिनिटांचा, पण तो या वेळेला 10 मिनिटांपर्यंत जाईल, कारण आपण इतकं छोटे व्हिडिओ करत गेलो तर आपल्याला आपला भारतीय दंडसंहिता संपायला 1-2 वर्ष लागून जातील. त्यामुळे किमान 10 मिनिटाचा व्हिडिओ होणार आहे. त्यामुळे तुम्ही सर्वांनी कृपया पूर्ण क्षमतेनं मानसिकता ठेवून हा व्हिडिओ ऐकण्याचा प्रयत्न करा. न्यायालयाचा आदेश, न्यायालयानं किंवा विधिबद्ध असलेली कृती, एखाद्या सैनिकाला त्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने गोळीबार करण्याची सूचना किंवा आदेश दिला आणि तो की जनतेच्या हितासाठी होता किंवा राष्ट्राच्या हितासाठी होता. आता सैनिकाला मिळालेला आदेश हा राष्ट्राच्या कल्याणासाठी किंवा देशाच्या हितासाठी असणार आहे. त्यामुळे त्याने गोळीबार केला तर त्याच्या हातून जर काही मृत्यू घडला असेल किंवा काही गंभीर दुखापत, इजा अशा काही गोष्टी घडल्या असतील, नुकसान झालं असेल जीविताचं, मालमत्तेचं, तर तिथं अशा सैनिकानं केलेल्या कृतीला आपल्याला दोषी मानता येणार नाही, त्याला अपराधी मानता येणार नाही. याशिवाय दुसरा एक विधीच्या बाबतीमधला मुद्दा म्हणजे बचाव आपल्याला कसा मागता येऊ शकतो. तर कायदेशीर कृती करत असताना एखादं समजा ही व्यक्ती कुऱ्हाडीने त्याच्या घरामध्ये, त्याच्या दारामध्ये जळण फोडण्याचं काम करते आहे आणि त्याच्या शेजारची व्यक्ती त्याच्याशी बोलत बोलत तिथं उभी राहिलेली आहे आणि होतं काय की कुऱ्हाडीनं काम करत असताना तो जोराने त्या लाकडावरती घाव घालत असतो आणि त्याच्या हातून ती कुऱ्हाड मोडते आणि त्याचं जी कुऱ्हाडीचं धारेची बाजू जी आहे ती त्या समोर उभा राहिलेल्या व्यक्तीच्या शरीरावर गंभीर इजा करून जाते. आता अशा वेळेला त्या कुऱ्हाड चालवणाऱ्या व्यक्तीच्या मनामध्ये गुन्हा करण्याचा किंवा समोरच्या व्यक्तीला जखमी करण्याचा, दुखापत करण्याचा कुठलाही हेतू नव्हता, कुठलाही उद्देश नव्हता. तुम्हाला मी हे सांगितलं असेल की मला वाटतं की गुन्हा कधी म्हणला जातो, गुन्ह्याचे घटक आहेत ॲक्टस रिया आणि मेन्स रिया. आता मेन्स रिया नाही, मेन्स रिया म्हणजे त्याला आपण असं म्हणूयात की विकृत उद्देश किंवा वाईट उद्देश, गिल्टी माइंड म्हणतो आपण ज्याला, अपराधी मन. एखादी कृती करण्यासाठी अपराधी मन असावं लागतं आणि मग ॲक्टस रिया, तशा पद्धतीनं कृती सुद्धा झाली पाहिजे. फक्त अपराधी मन झालंय, मनामध्ये माझ्या विचार आलं की समोरच्या व्यक्तीला मला मारायचं आहे पण मी कृतीच केलेली नाही, तर तिथं गुन्हा होऊ शकत नाही. मग मी फक्त गुन्हा केलेला आहे, माझ्या हातून गुन्हा घडलेला आहे
परंतु त्याच्या मागे माझी अपराधी भूमिका नव्हती, अपराधी भावना नव्हती, तरी सुद्धा तो गुन्हा असू शकत नाही. ह्या दोन घटक लक्षात ठेवायला पाहिजेत आपल्याला, ऍक्टिस रिया आणि मेन्स रिया. ह्या दोन्ही मुद्द्यांशिवाय गुन्हा पूर्ण होत नाही. आता इथं कुऱ्हाड चालवणाऱ्या व्यक्तीचा ऍक्टिस रिया ऍक्टिव्ह नव्हता, त्याची भावना अपराधीपणाची नव्हती, म्हणून तिथं कुऱ्हाड चालवणाऱ्या व्यक्तीला आपल्याला दोषी धरता येणार नाही. न्यायालय त्याला नक्कीच निर्दोष मुक्त करेल. त्याच्यानंतर 7 वर्षाखालील बालक हा सुद्धा कायद्यामधून 7 वर्षाच्या मुलानं केलेली कृती ही सुद्धा कायद्याने माफ केली जाऊ शकते. 7 वर्षाच्या मुलाची निर्णय क्षमता किंवा त्याला हे माहीत नसतं की समोरच्या व्यक्तीला त्याच्या जीविताला, त्याच्या शरीराला, त्याच्या मालमत्तेला किंवा त्याच्या व्यक्तिमत्वाला काही हानी पोचेल किंवा त्याचं काही नुकसान होईल, हे कळण्याचं त्याचं वय नसतं. मानसशास्त्रज्ञांच्या मतानुसार न्यायालयानं ही अतिशय महत्त्वाची बाब नोंद केलेली आहे किंवा विधी तज्ज्ञांनी ही अतिशय महत्त्वाची बाब नोंद केलेली आहे की 7 वर्षाच्या बालकाचं ते माइंडच नसतं, त्याला गुन्हा म्हणजे काय समजतच नसतं, चांगलं बरं वाईट हे समजतच नसतं. अशा मुलाकडून जर कृती झाली तर आपण त्याला जेलमध्ये टाकू शकू का? नाही टाकू. त्याला तुरुंगवास शिक्षा कशी देणार आपण? त्याचं वय निरागस असतं त्याला, त्यामुळे त्यांनी केलेली कृती सुद्धा विधीच्या दृष्टिकोनातून ही माफ असते. मनोविकल व्यक्ती, आता ज्या व्यक्तीला सेन्सच नाहीये, इन्सेन पर्सन म्हटलेलं आहे, ज्याची भारतीय दंड संहितेमध्ये स्वतंत्र अशी व्याख्या केलेली आहे की ज्या व्यक्तीला आपण काय करत आहोत हेच समजत नाही, त्याचे परिणाम समजत नाहीत किंवा त्याचा फायदा तोटा समजत नाहीये, त्याला त्या भावनाच नाहीयेत की यामुळे समोरच्या व्यक्तीला काही इजा दुखापत किंवा मृत्यूला तो कारणीभूत आपण होणार आहे, ह्याबद्दल त्याला जाणीवच नाही, इतका तो विकल आहे, मनाने विकलांग आहे. अशा व्यक्तीने केलेली कृती सुद्धा कायदा माफ करू शकतो. याशिवाय संमतीने केलेली कृती, आता कन्सेंट, आपण भारतीय करार कायदा 1872 मध्ये संमतीची स्वतंत्र व्याख्या दिलेली आहे. संमती कशी असली पाहिजे तर ती फ्रॉड नसली पाहिजे, ती जबरदस्तीने घेतलेली नसली पाहिजे, धाकधपटशाह दाखवून घेतलेली नसली पाहिजे, फसवून घेतलेली नसली पाहिजे किंवा चुकीची माहिती देऊन घेतलेली नसली पाहिजे. आता संमतीनं कृती केली जाते आणि त्यात घटना घडते, चुकीची घटना घडते, तर संमतीनं कृती केली जाते. असं कुठं घडतं? तुम्ही खेळाच्या मैदानामध्ये क्रिकेट असेल किंवा बॉक्सिंग असेल किंवा बाकीच्या ज्या शरीराच्या इजा होण्याच्या, आता कुस्ती असेल किंवा अनेक इतर खेळ, कबड्डी, खो खो, की ज्यामध्ये परस्पर संमतीने ह्या सगळ्या कृती सुरू असतात आणि त्यातून एखादा खेळाडू पडला किंवा त्याला इजा झाली, त्याला काही दुखापत झाली, तर अशा परस्पर संमतीनं घडलेल्या कृतीमध्ये सुद्धा व्यक्तीला दोषी मानता येत नाही. आता याच्यामध्ये आणखी एक गोष्ट तुम्हाला सांगावी लागेल. डॉक्टर, आता परस्पर संमतीनं सुद्धा काही ऑपरेशन्स होत असतात, जीवाला धोका हे माहीत असताना सुद्धा, पण जीवाचा धोका वाचवण्यासाठी, आणखी काही गंभीर परिणामाला सामोरं जावं लागू नये यासाठी डॉक्टर सुद्धा संमती घेतात. कधी कधी एखादं पेशंट सिरियस असतं, त्याची संमती घ्यायची परिस्थितीच नसते, अशा वेळेला त्याच्या हितासाठी, त्या रुग्णाच्या हितासाठी कोणाचीही संमती न घेता डॉक्टर जे कृत्य करतात किंवा कृती करतात त्यात जर त्याला मृत्यू ओढवला तरी सुद्धा डॉक्टरसाठी ही कृती अपराधीपणाची नसते, त्यांना अपराधातून मुक्तता मिळू शकते, कारण त्याचा जीव वाचवण्याच्या हेतूने त्यांनी ती कृती केलेली असते. म्हणजे संमतीनं केलेल्या कृती, आता संमतीच्या बाबतीमध्ये खूप साऱ्या केसेस आहेत, आपण त्या पुन्हा कधीतरी बघूयात. दुसरा एक असा आहे गुन्हा, बालकाच्या किंवा भ्रमिष्ठ पाल्याच्या हितासाठी त्याच्या आई वडिलांनी केलेली कृती. आता एखादं भ्रमिष्ठ मूल असतं किंवा विकलांग मूल असतं, मनोविकल असतं, अपंग असतं किंवा लहान असतील, म्हणजे अतिशय लहान असतं, इतक्या लहान वयाचं मूल, आता त्या मुलाच्या हितासाठी त्याचं बाबा समजा सर्पदंशी झालेला आहे आणि कुणीतरी म्हणतं की त्याचा रक्तप्रवाह थांबवण्यासाठी जिथं सर्पदंशी झालेलं आहे त्याच्या वरच्या बाजूला चांगलं आवळून बांधलं पाहिजे की जो प्रवाह कसा थांबवता येईल. आता तो लहान मूल आहे, त्याला करकचून बांधणं ही थोडी अमानवी कृती वाटते, पण ते विष त्याच्या शरीरामध्ये पसरू नये याकरिता त्याच्या पालकांनी, डॉक्टरांनी किंवा संबंधितांनी केलेली कृती असते. ही कृती सुद्धा अपराध मानता येत नाही. तेव्हा तुमच्या लक्षात आलं असेल 76 ते 95 पर्यंतचे हे सगळे 8 अपवाद आहेत की या कृती किंवा ह्या ज्या गोष्टी आहेत की या जर घडल्या तर त्या गुन्हा मानता येत नाहीत, परंतु याला सुद्धा अपवाद आहेत. आपल्याला असं सरसकट म्हणता येणार नाही की असं केलं. आणखी एक त्याच्यामध्ये मुद्दा राहून गेला की नशेत केलेली कृती. आता नशेत केलेला खून हा माफ असतो का? तुम्ही विचार करून बघा.
नशेत केलेला खून माफ होऊ शकतो, पण ती नशा कोणत्या कारणाने करण्यात आली, कोणी केली, कशासाठी केली, का जाणीवपूर्वक त्याला नशेत ओढलं गेलं आणि मग त्याच्या हातात शस्त्र देऊन त्याच्या हातून ती कृती घडवून घेतली का, अनेक गोष्टींचा न्यायालय तपास करत असतं आणि मग त्यावरून तो गुन्हा घडला किंवा नाही घडला, दोषी की निर्दोष हे ठरवत असतं. त्यामुळं मी जे अपवाद सांगितले या अपवादांच्या बाबतीमध्ये न्यायालय योग्य ते पुरावे, त्याचबरोबर त्या व्यक्तीची मगाशी मी म्हटल्याप्रमाणे मेन्स रिया म्हणजे अपराधीपणाची भावना होती का, किंवा मग ॲक्टस रिया खरंच त्यानं ठरवून जाणीवपूर्वक केलेली कृती होती का, या सगळ्या गोष्टींचा न्यायालय विचार करतं आणि मगच त्याला गुन्ह्यासाठी दोषी ठरवतं किंवा निर्दोष ठरवतं. मला वाटतं भारतीय दंड संहितेतील हे अपवाद तुम्ही सगळ्यांनीच जिथं जिथं गुन्हे घडतात वापरून बघितलेले आहेत लोकांनी, ते कितपत टिकतात, कसे टिकतात याचं निरीक्षण करत चला. प्रत्येक वेळेला कायदा जशाचा तशा प्रत्येक केसला लागू होत नसतो. मी नेहमी सांगत असतो की भारतीय दंड संहितेची कायदे किंवा कुठलाही कायदा हा वस्तुस्थिती आणि तथ्यानुसार हा बदलत असतो. कोणा एकाला त्या कायद्याने न्याय दिला म्हणून तोच कायदा दुसऱ्या कुठल्या व्यक्तीला न्याय देईलच असं नाही. त्याच्यात जर तो अपराधी असेल तर तोच कायदा त्याला दोषी सुद्धा ठरवत असतो. त्यामुळं कायदा प्रत्येक व्यक्ती, प्रसंग, घटना यानुसार बदलत असतो असं नाही, पण त्यानुसार त्याचा अर्थ वेगवेगळा लागत असतो. हे आपण इथं समजून घेतलं पाहिजे. मित्रांनो, अपेक्षेपेक्षा जास्त वेळ झाला, पण मला माहिती आहे की एका व्हिडिओमध्ये आज आपण सर्वसाधारण अपवाद काय आहेत, की गुन्हा कोणता नसू शकतो, जे मी काल सांगितलं होतं, हे तुम्हाला आज नक्की समजलं असेल. आपल्याला आवडली असेल ही चॅनेलची जी काही भूमिका आहे, विचार आहेत, ही गोष्ट आपल्याला आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, प्रतिक्रिया सुद्धा द्या. काही सुधारणा अपेक्षित असतील तर नक्की मला कळवा. आपण या ठिकाणी थांबूयात. उद्या आपण याच्या पुढचा खाजगी बचावासाठी काय करता येईल, म्हणजे स्वतःचा जीव वाचवण्यासाठी तुम्ही दुसऱ्याचा जीव घेऊ शकाल काय, विचार करून बघा. उद्या यावरती आपण चर्चा करूयात. धन्यवाद. जय शिवराय.